मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरमधील साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल ह्या रूलच्या बेसवरती जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. बट जे एक्झाम्पल आपण अभ्यासले होते ते एक्झाम्पल सर्व न्यूमेरिकल टाईपमध्ये होते. म्हणजेच तिथे आपण ट्रायंगलचे साइड्स फाइंड करत होतो, तिथे आपण ट्रायंगलचे अँगल्स फाइंड करत होतो, म्हणजेच ABCच्या व्हॅल्यू फाइंड करत होतो. ठीक आहे. तर यामध्ये आपण 4 एक्झाम्पल आपण अभ्यासलेले आहेत. तर हे बघा स्क्रीनवरती जे आहे ते फर्स्ट एक्झाम्पल होतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल या पद्धतीचं होतं. त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल हे फोर्थ आलं बघा, थर्ड एक्झाम्पल या पद्धतीने होतं. ठीक आहे. तिथे आपण सर्कम रॅडियस फाइंड केली होती आणि त्यानंतर हे फोर्थ एक्झाम्पल यामध्ये आपण अँगल्स फाइंड केले होते ABC. ठीक आहे. ओके. तर या पद्धतीचे हे सर्व कॅल्क्युलेशन बेस एक्झाम्पल होते. आता आपल्याला ह्याच टॉपिकवरती म्हणजे साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूलचेच एक्झाम्पल आजच्या ह्या टॉपिकमध्ये कव्हर करायचे आहेत. फक्त ते जे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत ते प्रूव्ह दॅटच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. ह्या टाईपचे एक्झाम्पल आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलवरती आहेत, हे लक्षात घ्या. ओके. तर हे सर्व कॅल्क्युलेशन बेसवरती जे एक्झाम्पल झालेले आहेत ते तुम्ही जरूर अभ्यासा. मी मागच्या लेक्चरमध्ये ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. ओके. तर जाऊया नेक्स्ट टाईपचे एक्झाम्पलकडे. आपल्याला प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. सो एक्झाम्पलकडे वळण्यापूर्वी, प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलकडे वळण्यापूर्वी आपण साइन रूल काय आहे, कोसाइन रूल काय आहे तो आधी आपण बघून घेऊयात. ठीक आहे. बघा फर्स्ट साइन रूल आहे. साइन रूल कशा पद्धतीने आहे, स्मॉल a अपॉन साइन a इज इक्वल टू स्मॉल b अपॉन साइन b इज इक्वल टू स्मॉल c अपॉन साइन c. यामध्ये स्मॉल a b c हे काय असतात, ट्रायंगलच्या साइड्स असतात. तर कॅपिटल A B C ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या ट्रायंगलचे अँगल्स असतात. ठीक आहे. प्रत्येक रूलमध्ये साइन, कोसाइन, प्रोजेक्शनमध्ये ह्या टर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. स्मॉल ABC साइड्स आणि कॅपिटल ABC हे ट्रायंगलचे अँगल्स असणार आहेत. ठीक आहे. तर हा झाला आपला साइन रूल. या पद्धतीने आहे तो आपल्याला एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचा आहे तो. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण कोसाइन रूल बघितलेला आहे. कोसाइन रूलचं स्टेटमेंट बघा या पद्धतीने हे 3 स्टेटमेंट आहेत कोसाइन रूलचे. स्मॉल a स्क्वेअर, स्मॉल b स्क्वेअर, स्मॉल c स्क्वेअर. ठीक आहे. या पद्धतीने हे स्टेटमेंट आहेत कोसाइन रूलचे. ओके. त्यानंतर लास्ट जो प्रोजेक्शन रूल आहे तो बघा तो या पद्धतीने आहे. स्मॉल a साठी b कॉस c प्लस c कॉस b या पद्धतीने. त्यानंतर b साठी एक स्टेटमेंट आहे आणि त्यानंतर स्मॉल c साठी एक स्टेटमेंट आहे. ठीक आहे. अगेन इथे 3 स्टेटमेंट आहेत प्रोजेक्शन रूलसाठी. ठीक आहे. ते डिटेलमध्ये आपण बघितलेलेच आहे मागच्या काही लेक्चरमध्ये, त्यांचा प्रूफ ज्यावेळेस आपण अभ्यासला त्यावेळेस. ओके. आता जाऊया आपल्या एक्झाम्पलच्या पार्टकडे. बघा न्यूमेरिकलचे कॅल्क्युलेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपले कव्हर झालेले आहेत. सो आज आपण प्रूव्ह दॅटचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण अभ्यासूया. सो बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता व्यवस्थित लक्ष द्या. प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला थोडीशी ट्रिकोनोमेट्रिक आयडेंटिटीची गरज भासू शकते. ठीक आहे. म्हणजे ट्रिकोनोमेट्रिकचे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला अप्लाय करायचे असतात प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये. तर बघा आणि सोबत हे साइन, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल आपल्याला अप्लाय करायचं आहे. बघा आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे म्हणजे आपण ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये LHS कन्सिडर करत असतो, राईट हँड साईड प्रूव्ह करत असतो म्हणजे RHS प्रूव्ह करत असतो किंवा RHS कन्सिडर करायची, लेफ्ट हँड साईड प्रूव्ह करायची. ठीक आहे. ह्या टाईपने आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचे असतात. ओके. एक्झाम्पल फर्स्ट. प्रूव्ह दॅट शॉर्टकटमध्ये लिहितो P.T. प्रूव्ह दॅट इन अ ट्रायंगल ABC. बघा काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर फर्स्ट रिलेशन A इंटू साइन A मायनस B इंटू साइन B कॅपिटल B आया इज इक्वल टू स्मॉल c इंटू साइन A मायनस B. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. इन ट्रायंगल ABC A इंटू साइन A मायनस B इंटू साइन B इज इक्वल टू स्मॉल c इंटू साइन A मायनस B. ठीक आहे. बेसिकली इथे जी टर्म आहे ती प्रोजेक्शन रूलच्या टर्मसारखी आहे. ठीक आहे. पण प्रोजेक्शन रूलमध्ये जे स्टेटमेंट आहे प्रोजेक्शन रूलचं तिथे कॉस फंक्शन आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. तर आता बघा हे एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. मग आता कशा पद्धतीने करता येईल तर बघा इथे थोडंसं व्यवस्थित बघा. हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे ना, एक्झाम्पल दिलेलं आहे ते व्यवस्थित बघा थोडंसं, नक्की कोणता रूल आपल्याला अप्लाय करता येईल. ठीक आहे.
आणि ते कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल बघा. सो इथे साईनची टर्म आहे म्हणजे आपल्याला साईन रूल अप्लाय करता येऊ शकतो, कारण कोसाईन रूलमध्ये कॉस्ट फंक्शन असतं, प्रोजेक्शनमध्ये देखील कॉस्ट फंक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला रूल डिस्कस करता येईल. एक कोणता रूल आपल्याला इथे अप्लाय करता येईल, तर साईन रूल आपल्याला अप्लाय करता येईल. ठीक आहे, तर साईन रूल आपल्याला माहीत पाहिजे. साईन रूल कसा असतो, तर ए अपॉन साईन ए, बी अपॉन साईन बी आणि सी अपॉन साईन सी. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये तो रूल आहे. ओके, तर सोल्युशनमध्ये आपण ते सर्व राईट करूया. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे काय, इथे आपल्याला LHS किंवा RHS कन्सिडर करायचे आहे. तर इथे आपण LHS कन्सिडर करूया आणि मग RHS प्रूव्ह करूया. बघा सोल्युशन व्यवस्थित लक्ष द्या. बघा इन ट्रायंगल ABC मध्ये साईन रूल कशा पद्धतीने असतो, ए अपॉन साईन ए, देन बी अपॉन साईन बी, करेक्ट, विच इज इक्वल टू सी अपॉन साईन कॅपिटल सी. हे लक्षात घ्या, वरती सर्व स्मॉल, खाली सर्व कॅपिटल, या पद्धतीने. आणि बघा प्रत्येक टर्म इज इक्वल टूच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आपण काहीतरी राईट करूया के. ठीक आहे, यांची व्हॅल्यू काहीतरी के आहे, या पद्धतीने, म्हणजे आपल्याला पुढे एक टर्म फॉर्म करता येईल. ठीक आहे, लक्षात घ्या. प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये नेहमी आपण ह्याच फॉर्मॅटने सिम्प्लिफाय करणार आहोत. ह्याच म्हणजे कोणता, तर बघा इथे साईन रूल हा कशा पद्धतीने आहे, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी. ठीक आहे, प्रत्येक टर्म इज इक्वल टूच्या फॉर्मॅटमध्ये आहे. मग ह्या सर्व टर्मला इज इक्वल टू के कन्सिडर करायचं आहे. म्हणजे आपण असं देखील राईट करू शकतो, दॅट इज काय, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू के, असं आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, किंवा काय, बी अपॉन साईन बी इज इक्वल टू के कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, सिमिलरली आपण सी अपॉन साईन कॅपिटल सी इज इक्वल टू के कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच यावरनं आपल्याला काय भेटेल, दॅट इज इथे या पद्धतीने भेटेल, स्मॉल ए इज इक्वल टू, हा साईन ए इथे मल्टिप्लाय करा, के इंटू साईन ए, या पद्धतीने एक भेटेल. त्यानंतर स्मॉल बी इज इक्वल टू साईन बीने इथे केला मल्टिप्लाय करा, म्हणजे के इंटू साईन बी, या पद्धतीने एक रिलेशन भेटेल. त्यानंतर स्मॉल सी इज इक्वल टू के इंटू साईन सी. ठीक आहे, या पद्धतीने एक रिलेशन भेटेल, ABC, या पद्धतीने ही एक टर्म भेटणार आहे. ठीक आहे, जी आपल्याला पुढे प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये आपण अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, ओके, तर बघा इथे आता आपल्याला ह्या स्टेटमेंटची LHS कन्सिडर करायची आहे. LHSमध्ये सिम्प्लिफाय करून आपल्याला ती टर्म सिम्प्लिफाय केल्यानंतर RHS फॉर्म झाली पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. सो कन्सिडर LHS. सो LHS इज इक्वल टू, LHS काय आहे आपली, इथे बघा व्यवस्थित, ए इंटू साईन ए कॅपिटल ए, बरोबर. त्यानंतर मायनस बी इंटू साईन कॅपिटल बी. ठीक आहे, एवढीच टर्म आहे, या पद्धतीने आहे. आता बघा इथे एची जी व्हॅल्यू आहे ती इथून घेता येईल आपल्याला, के इंटू साईन ए, बरोबर. त्यानंतर इथे स्मॉल बीची जी व्हॅल्यू आहे ती इथून घेता येईल, के इंटू साईन बी, करेक्ट. या पद्धतीने बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, सी इंटू साईन ए मायनस बी, या पद्धतीने प्रूव्ह करायचं आहे. बघा आधी हे सिम्प्लिफाय करूयात, आपोआप आपण तिकडे जाणार आहोत राईट हँड साईडकडे. सो एची व्हॅल्यू पुट करून देऊया, के इंटू साईन ए, करेक्ट, इंटू साईन ए, याला वाटलंच आपण ब्रॅकेट करूया कारण ही एची व्हॅल्यू आहे ना. ओके, मायनस बीची व्हॅल्यू किती आहे, के इंटू साईन बी, के इंटू साईन बी, आणि याला परत मल्टिप्लाय आपला बाहेरचा साईन बी, करेक्ट, या पद्धतीने. आता पुढे काय होईल बघा, के इंटू साईन ए आहे. सिमिलरली मायनस के इंटू साईन बी आहे. ऑब्वियसली इथे साईन ए बघा, इथे साईन ए हा साईन ए मल्टिप्लाय होऊन किती होईल, साईन स्क्वेअर ए होईल. त्यानंतर इथे साईन बी आहे, या साईन बी इंटू साईन बी साईन स्क्वेअर बी होईल. म्हणजेच आपल्याला इथे काय भेटेल, तर बघा के इंटू साईन स्क्वेअर ए, नंतर मायनस के इंटू इथे साईन बी साईन स्क्वेअर बी. ओके, आता इथे काय होईल बघा, के इथे पण आहे, इथे पण आहे, के आपण कॉमन काढूयात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या पद्धतीने भेटेल, के
इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. एक लक्षात घ्या, इथे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए या पद्धतीची आयडेंटिटी असेल तर आपण 1 लिहू शकतो. ठीक आहे, पण ही त्या टाईपमध्ये भेटलेली आहे, ती आयडेंटिटी भेटली नाही हे लक्षात घ्या, नाही तर डायरेक्टली इथे तुम्ही 1 लिहिशाल घाईघाईमध्ये. ठीक आहे, इथे काय आहे, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी या पद्धतीने ही टर्म भेटलेली आहे. आता बघा, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी आहे, तर इथे ही जी टर्म भेटलेली आहे, ही जी टर्म भेटलेली आहे ना एवढी, ही ह्या टाईपमध्ये आहे. कोणत्या टाईपमध्ये, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या टाईपमध्ये आहे. ठीक आहे, आणि हा फॉर्मॅट आपण कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करतो, हा फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे, तर आधी आपण घेतो ए प्लस बी बरोबर, आणि त्यालाच मल्टिप्लाय ए मायनस बी या पद्धतीने राईट करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने. आणि हा फॉर्म्युला इथे अप्लाय केल्यानंतर आपल्याला ही टर्म कशा पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये राईट करता येईल बरोबर, म्हणजे साइन ए प्लस साइन बी. ठीक आहे, त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये साइन ए मायनस साइन बी या पद्धतीने आपण ते राईट करू शकतो. ठीक आहे, ओके. मग आता ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये करूया. बघा, तर आपल्याकडे काय होतं, या पद्धतीने आहे बघा, के इंटू ही टर्म तयार होणार आहे हे लक्षात घ्या. ओके, सो बघा, विच इज इक्वल टू के इंटू एकदा काय साइन ए प्लस साइन बी बरोबर, या पद्धतीने. त्यानंतर हा फर्स्ट ब्रॅकेट, त्यानंतर यालाच मल्टिप्लाय साइन ए मायनस काय असणार आहे, साइन बी. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ती टर्म भेटणार आहे, के इंटू साइन ए प्लस साइन बी. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये साइन ए मायनस साइन बी. आता एक लक्षात घ्या, इथे 2 अँगलची ॲडिशन आहे आणि त्यावरती साइन फंक्शन आहे. ठीक आहे, साइन ए प्लस साइन बी म्हणजे साइन, बघा हा फॉर्म्युला आपला 11th स्टँडर्डमध्ये झालेला आहे. ठीक आहे, 11th स्टँडर्डमध्ये ही जी टर्म आहे ती आपण बघितलेली आहे. साइन ए प्लस साइन बीचा फॉर्म्युला काय असतो, साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला काय असतो. ठीक आहे, म्हणजे जसं आपण साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे ना 2 अँगलचे ॲडिशन, तसं साइन फंक्शन हे जर 2 अँगलवरती सेपरेट अप्लाय असेल तर त्याचा देखील एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तो फॉर्म्युला आपण डायरेक्टली इथे एक्झाम्पलमध्ये आपण अप्लाय करूया. ठीक आहे, तर बघा इथे एक खाली राईट करतो. सो के इंटू साइन ए प्लस साइन बीचा फॉर्म्युला आपल्याला राईट करायचा आहे. ठीक आहे, तर मी या पद्धतीने राईट करतो. बघा, याला आपण ब्ल्यू लाईन कन्सिडर करूया. ठीक आहे, ही ब्ल्यू टर्म थोडक्यात कलर फॉर्मॅटात लिहूया थोडंसं. बघा, आणि ही जी टर्म आहे ही या पद्धतीने करूया. ठीक आहे, सो बघा, के इन ब्रॅकेट, आता हा जो ही जी टर्म आहे ही फॉर्म्युलानी कशा पद्धतीने एक्सपांड होईल, तर बघा साइन ए प्लस साइन बी आहे. ठीक आहे, मग ती आपण या पद्धतीने लिहू शकतो, 2 इंटू साइन, एकदा त्यांची सबट्रॅक्शन ए मायनस बी, सबट्रॅक्शनला 2ने डिवाइड. ठीक आहे, त्यानंतर इंटू कॉस, इथे ए प्लस बीची ॲडिशन, ए प्लस बी अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट, आणि इथे ही केची, केने इथे फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय होतं. ठीक आहे, इथे आपण या पद्धतीने करूया ब्लॅकने. ठीक आहे, ही फर्स्ट टर्म. ठीक आहे, आणि आता नंतर हे एक्सपान्शन लिहूया. बघा, सिमिलरली याच पद्धतीने साइन ए मायनस बी, आता इथे साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला कशा पद्धतीने अप्लाय करता येईल, इंटू यालाच पुढे मल्टिप्लाय, आधी ती टर्म लिहून घेतो. ठीक आहे, 2 इंटू साइन, आता इथे प्लस होतं तर आपण आधी मायनस घेतलं. ठीक आहे, आता मायनस आहे तर आधी आपल्याला इथे ए प्लस बी अपॉन 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे हे लक्षात घ्या, वेगळी काही टर्म मी अप्लाय केलेली नाही आहे. साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला आहे हा. 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये तुम्ही बघू शकता, किंवा मी तुम्हाला एवढं झाल्यानंतर दाखवतो. ठीक आहे, कशा पद्धतीने तो फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस बी एकदा, आणि त्याच्यानंतर कॉस
कॉस ए मायनस बी, ठीक आहे, अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट आणि आपला मेन ब्रॅकेट जो आहे बाहेरचा, ठीक आहे, तो या पद्धतीने मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ह्या दोन्ही टर्म मल्टिप्लायमध्ये आहेत या पद्धतीने. ओके, बघा हा फॉर्म्युला तुम्हाला शो करतो नक्की कशा पद्धतीने आहे. ठीक आहे, तर बघा सम ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यामध्ये कॉस अल्फा प्लस कॉस बीटासाठीचा हा फॉर्म्युला इथे या पद्धतीने आहे. बघा सिमिलरली कॉस अल्फा मायनस कॉस बीटा, आता इथे अल्फा बीटा काय आहेत, हे अँगल्स आहेत, त्या अँगल्सवरती सेपरेट म्हणजे इथे फंक्शन जे आहेत ना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ते सेपरेट अप्लाय केलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर जे फॉर्म्युले क्रिएट होतात त्यांचा प्रूफ 11th स्टँडर्डमध्ये आहे, बट आपल्याला प्रूफची काही घेणं देणं नाही. ठीक आहे, आपल्याला फक्त ते फॉर्म्युले पाहिजे. तर बघा कॉससाठीची या पद्धतीने आहे, प्लस मायनससाठी आपल्याला आपण कोणता यूज केलेला आहे, हा यूज केलेला आहे. बघा हा फर्स्टवाला आणि त्यानंतर हा सेकंडवाला, साइन अल्फा प्लस साइन बीटा इज इक्वल टू, या पद्धतीने ती टर्म होती. बघा फक्त इथे अल्फा बीटामध्ये आहे आणि आपल्याला आपण जे अप्लाय केलेलं आहे तिथे कॅपिटल ए बी ह्या फॉर्मॅटमध्ये आपण अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, तिथे अँगल आपले ए बी आहे. सिमिलरली इथे बघा साइन अल्फा मायनस साइन बीटा इज इक्वल टू 2 कॉस अल्फा प्लस बीटा अपॉन 2. ही टर्म जी आहे ना ती फक्त चेंज झालेली आहे, पोझिशन चेंज झालेली आहे, पण काही हरकत नाही, ही टर्म देखील आपण आधी लिहू शकतो, हे लक्षात घ्या. कळतंय? तर या पद्धतीने ते फॉर्म्युले आहेत ते आपण तिथे अप्लाय केलेले आहेत. ठीक आहे, ओके, बघा अशा पद्धतीने ही टर्म आपली इथे फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, बघा इथे या पद्धतीने फॉर्म झालेला आहे 2 साइन ए मायनस बी अपॉन 2 इंटू कॉस ए प्लस बी अपॉन 2. सिमिलरली इथे 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2. म्हणजे आता इथे एक फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. कोणता फॉर्म्युला बघा, इथे बघा साइन 2 थिटा साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, बघा हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करता येईल. का अप्लाय करता येईल, तर इथे बघा ही जी टर्म आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, ठीक आहे, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा या फॉर्मॅटमध्ये आपली इथे टर्म भेटली आहे. बघा 2 साइन हा थिटा कन्सिडर केला तर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, आणि इथे बघा त्याच पद्धतीने 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, म्हणजे ही जी टर्म भेटलेली आहे ती या पद्धतीने आपण राईट करू शकतो, साइन 2 थिटा म्हणून. कळते? या पद्धतीने. बट इथे बघा इथे जो थिटा आहे ना तोच थिटा इथे आहे, इथे पण आहे, बट आपला इथे थिटा सेम आहे का बघा, साइन ए मायनस बी अपॉन 2 आहे. हा जर थिटा कन्सिडर केला तर ए मायनस बीला इथे किती आहे, ए प्लस बी आहे. ठीक आहे, ए प्लस बी अपॉन 2 आहे, म्हणजे थिटा इथे डिफरंट आहे. कळतंय? बट ह्या दोन्ही टर्म इथे फर्स्ट ही जी टर्म आहे आणि ही जी सेकंड टर्म आहे ह्या दोन्ही कशा आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. म्हणजे आपण इथे टर्म अरेंजमेंट करू शकतो. म्हणजे असं लिहू शकतो आपण 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2 जर कन्सिडर केला तर याला जोडीदार आपण कॉस ए मायनस बी अपॉन 2 ही टर्म आपण इथे या पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये ती टर्म भेटेल 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे जी थिटाची जी टर्म होणार आहे, ठीक आहे, ती सेम होणार आहे. कळतंय? आणि सेम झाल्यानंतर मग आपल्याला हा फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल. लक्षात येते काय करायचं आहे आपल्याला? बघा मग आपण इथे ती राईट करूयात. सो बघा विच इज इक्वल टू के इंटू, आता इथे काय मल्टिप्लाय असणार आहे बघा, ओके कलर फॉर्मॅटमध्येच लिहूया, 2 इंटू साइन आधी कोण इथे ए मायनस बी जर कन्सिडर केली ही जर टर्म, ठीक आहे, थिटा म्हणून, तर याला जोडीदार कोण असणार आहे इंटू आपण ही टर्म कन्सिडर करूया. ठीक आहे, बघा ए मायनस बी अपॉन 2. ठीक आहे, ही टर्म कुठे आहे, सेकंड याच्यामध्ये, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून अशी आपण अरेंजमेंट करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तीच जर टर्म ॲडिशनमध्ये असेल सबट्रॅक्शनमध्ये असेल तर आपल्याला असं करता येणार नाही. मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्यामुळे कोणती टर्म आपण ॲडजस्ट करू शकतो कुठेही पण. ठीक आहे, ओके, तर याला मल्टिप्लाय कोणती टर्म घेता येईल आता आपल्याला, ही टर्म कॉस ए मायनस बी अपॉन 2. ठीक आहे, ए मायनस बी अपॉन 2 इथे आहे म्हणून. ओके, मग याला मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी अपॉन 2. बघा या पद्धतीने ते मल्टिप्लाय होईल आणि मग आपला ब्रॅकेट कंप्लीट होईल. बघा आता जो थिटा फॉर्म झालेला आहे, बघा इथे हा जो आहे ना हा थिटा आहे आणि इथे बघा थिटा सेम झालेला आहे, म्हणजे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये ती टर्म कन्वर्ट झालेली आहे आणि जर या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाली असेल तर आपण डायरेक्टली ती या पद्धतीने लिहू शकतो. ठीक
ठीक आहे, साईन 2 थिटा म्हणून. ओके, ते आपण नेक्स्ट स्टेपला राईट करूया. आधी अजून आपल्याला एक टर्म ही राईट करायची राहिलेली आहे. ठीक आहे, मग ती राईट करून घेऊया. ओके, तर बघा यालाच मल्टिप्लाय पुढे इंटू आता हा 2 साईन ए प्लस बी अपॉन 2 ची टर्म, बरोबर. तर ती राईट करून घेऊया. इंटू याला मल्टिप्लाय 2 साईन ए प्लस बी आहे, बरोबर. ए प्लस बी अपॉन 2, करेक्ट. आणि याला मल्टिप्लाय किती, आता ही वरची टर्म घ्यावी लागेल कॉस ए प्लस बी अपॉन 2. ठीक आहे. ओके, तर ती कशी आहे, ब्ल्यूमध्ये आहे. ओके, तर इथे कॉस ए प्लस बी अपॉन 2. बघा इथे पण थिटा सेम झालेला आहे. ओके, सो अगेन इथे ब्रॅकेट कंप्लीट. आणि आता हा फॉर्म्युला आपल्याला इथे दोन्ही टर्मवरती अप्लाय करता येईल. बघा इथे थिटा सेम, इथे थिटा सेम, इथे थिटा तोच आहे, इथे थिटा तोच आहे. ठीक आहे. आणि आता बघा हा जो साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे तो आपण इथे ह्या टर्मवरती आपण अप्लाय करूया. ठीक आहे, कारण ह्या फॉर्मॅटमध्ये आपली टर्म कन्वर्ट झालेली आहे दोन्ही पण. ठीक आहे, बघा 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा, अगेन इथे 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथे थोडंसं केअरफुली बघा, इथे 2 थिटा आहे, बरोबर. अँगल किती आहे, 2 थिटा आहे. तर तो इथे कसा झाला, रिप्लेस थिटा झाला. म्हणजे इथे 2 थिटा आहे तर इथे थिटा झाला. ठीक आहे, म्हणजे 1/2ने इथे डिवाइड केलं, थिटा भेटला आपल्याला. सिमिलरली तोच थिटा इथे देखील त्याच पद्धतीने झाला. 2 थिटा असेल तर इथे थिटा कसा आहे, 1/2ने, म्हणजे या 2 थिटाला बघा या पद्धतीने मला म्हणायचं आहे ते काय, की जो 2 थिटा आहे ना, इथे राईट करतो, जो 2 थिटा आहे त्याला आपण कितीने मल्टिप्लाय केलं, 1/2ने मल्टिप्लाय केलं. तर 1/2मध्ये इथे 2 2 गेट कॅन्सर, आपल्याला किती भेटेल, थिटा भेटेल. जी काही टर्म फॉर्म होईल ती इथे साईन त्या थिटावरती अप्लाय झालेला आहे, त्या टर्मवरती अप्लाय झालेला आहे. ठीक आहे, कॉस त्या टर्मवरती अप्लाय झालेला आहे. ठीक आहे, मला का सांगायचं आहे हे, तर इथे बघा आपल्याला जो थिटा भेटलेला आहे तो किती आहे, ए मायनस बी अपॉन 2 आहे. ठीक आहे, अपॉनला किती आहे, 2 आहे. इथे अपॉनला किती आहे, 2 आहे, बरोबर ना. जर इथे थिटा असेल तर ह्या थिटाला 2ने मल्टिप्लाय करून ही टर्म भेटते. ठीक आहे, आपल्याला इथे ऑलरेडी इथे डिनॉमिनेटरला 2 आहे, म्हणजे हा आपला एक थिटा आहे. ठीक आहे, जर इथे हा जर मी थिटा कन्सिडर केला तर मला याची पुढची साईड किती भेटणार आहे, ह्या टर्मची पुढची साईड किती आहे, साईन 2 थिटा आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला ह्या होल टर्मची पुढची साईड किती भेटेल, लक्षात येते मला काय म्हणायचं आहे. बघा मी आधी जनरलमध्ये राईट करतो, म्हणजे ही जी टर्म आहे ती या पद्धतीने लिहितो बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. सपोज मी जर असं कन्सिडर केलं, इकडे लिहितो बघा, आता व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. साईन सपोज मी असं लिहिला थिटा बाय 2, सॉरी आधी 2 लिहावं लागेल, बरोबर ना. 2 इंटू साईन थिटा बाय 2. ठीक आहे, काही जणांच्या लक्षात आलेलं असेल की इथे नक्की आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे, बट बघा ज्यांच्या लक्षात नाही आलं त्यांनी बघा इथे कॉस थिटा बाय 2. ठीक आहे, मी इथे फक्त जो थिटा आहे ना तो या पद्धतीने कन्सिडर केलेला आहे, थिटा बाय 2, इथे थिटा बाय 2 या पद्धतीने. ठीक आहे, तर मला इकडे लेफ्ट हँड साईडला कोणती टर्म भेटेल, तर बघा इथे 2 साईन थिटा आहे. जर थिटा असेल तर इकडे होतं 2 थिटा, बरोबर. इथे जर थिटा असेल दोन्हीकडे सेम टर्म असेल तर इथे काय होतो, 2 थिटा होतो, म्हणजे त्याला 2ने मल्टिप्लाय होतं. ठीक आहे, मग आपल्या इकडे इथे थिटा बाय 2 आहे, कळतं आहे. इथे आपल्याकडे काय आहे, थिटा बाय 2 आहे. बघा याच्याशी कम्पेअर करा नंतर, ए मायनस बी आपण इथे 2 आहे आणि मी इथे काय कन्सिडर केलेलं आहे, थिटा बाय 2 कन्सिडर केलेलं आहे. दोन्हीकडे थिटा सेम आहे. ठीक आहे, तर इकडे काय होईल, तर ह्या थिटा बाय 2ला 2ने जर मल्टिप्लाय केलं तर इकडे काय भेटेल आपल्याला, ओनली साईन थिटा भेटेल. म्हणजे या पद्धतीने मी म्हणतोय बघा, याला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, ह्या थिटा बाय 2ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना. याच पद्धतीने ती टर्म कन्स्ट्रक्ट होईल. बघा इथे जो थिटा आहे तोच थिटा इथे रिप्लेस झालेला आहे आणि याला कितीने मल्टिप्लाय केलेला आहे, 2ने मल्टिप्लाय केलेला आहे, बरोबर. मग मी इथे त्याच पद्धतीने केलं, मी फक्त इथे कन्स्ट्रक्ट करताना कसं केलेलं आहे, थिटा बाय 2 कन्सिडर केलं. ठीक आहे, मग 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, तर हा जो थिटा बाय 2 आहे तोच इथे येईल थिटा बाय 2, फक्त त्याला मल्टिप्लाय कितीने होते, 2ने होतं आहे, बरोबर. मग मी इथे 2ने मल्टिप्लाय केलं बघा. बट ज्यावेळेस मी 2ने मल्टिप्लाय करणार आहे, इथे करणार आहे म्हणजे ते आपण ॲडजस्टमेंट नाही केली. ठीक आहे, ती फॉर्म्युल्यानुसार कन्स्ट्रक्ट होते, हे लक्षात घ्या, कळतंय. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला कशा पद्धतीने क्रिएट होईल, तर इथे बघा साईन हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल, इथे भेटेल साईन थिटा, कळतंय. साईन थिटा शिल्लक राहील फक्त, आणि इकडे काय शिल्लक राहील, 2 साईन
थिटा बाय 2, ठीक आहे, इंटू कॉस थिटा बाय 2. हा फॉर्म्युला बेसिकली तयार होईल. ठीक आहे, तयार म्हणजे काय, तर हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथे अँगलच्या जो अँगल आहे ना तो अँगल चेंज झालेला आहे. ठीक आहे, ओके, दोन्हीचा फॉर्मॅट सेम आहे. आता हा चेंज का इथे, म्हणजे हा फॉर्म्युला आता आपल्याला काय यूज करायचा आहे, तर इथे बघा डिनॉमिनेटरला किती आहे, 2ची टर्म आहे, इथे पण 2 आहे. ठीक आहे, मग जर इथे जर 2ने डिवाइड असेल तर त्याची पुढची टर्म काय भेटेल, ऑब्वियसली साइन ए मायनस बी भेटेल, बरोबर ना. इथे किती आहे वरची टर्म, ए मायनस बी आहे, ए मायनस बी आहे, म्हणजे आपल्याला साइन ए मायनस बी भेटेल. कळतंय, या पद्धतीने. मग बघा आता हीच टर्म मी इथे खाली राईट करतो. बघा हे जे टर्म आहे ना इथे, के इंटू हा फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट, ही टर्म आता मी इथे सॉल्व करतो. बघा, सो आपल्याला इथे आता या पद्धतीने भेटेल. सो विच इज इम्प्लाइज के इंटू, आता हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट 2 इंटू साइन ए मायनस बी अपॉन 2 कॉस ए मायनस बी अपॉन 2. इथे थिटाला कितीने डिवाइड आहे, 2ने डिवाइड आहे, म्हणजे असं या पद्धतीने ह्या फॉर्मॅटमध्ये आहे. बघा थिटा बाय 2, थिटा बाय 2. ठीक आहे, थिटा बाय 2 असेल तर त्याची पुढची जी टर्म आहे ती आपल्याला कशा पद्धतीने भेटते, साइन थिटा भेटते. पण इथे थिटा म्हणजेच किती आहे, आता वरची टर्म आहे ए मायनस बी. ठीक आहे ना, बघा हा जो थिटा आहे ना तोच थिटा इथे न्यूमरेटरचा थिटा इथे अप्लाय होतो. मग इथे न्यूमरेटरला किती आहे, ए मायनस बी आहे, म्हणजे आपल्याला इथे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय भेटेल, साइन ए मायनस बी. करेक्ट, या पद्धतीने भेटेल. बघा साइन हा मोठा ब्रॅकेट आहे हे लक्षात घ्या, साइन ए मायनस बी. ठीक आहे, आणि यालाच मल्टिप्लाय 2 इंटू साइन ए प्लस बी, किंवा हा ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल, हा मोठा ब्रॅकेट काही गरज नाही तशी. बघा, आणि इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे वरती न्यूमरेटरला, म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल साइन ए प्लस बी. करेक्ट, आणि हा ब्रॅकेट कंप्लीट या पद्धतीने के इंटू साइन ए मायनस बी इंटू साइन ए प्लस बी. ओके, इथपर्यंत खरी प्रोसेस महत्त्वाची होती. ठीक आहे, इथे हा जो फॉर्म्युला आपण अप्लाय केलेला आहे, बघा किती फॉर्म्युले आत्तापर्यंत आपण अप्लाय केले. इथे बघा फर्स्ट इथे आपण अप्लाय केला हा फर्स्ट फॉर्म्युला. ठीक आहे, साइन ए प्लस साइन बीचा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. त्यानंतर इथे हा जो सेकंड फॉर्म्युला आहे, म्हणजेच हा फॉर्म्युला, हा सेकंड फॉर्म्युला आपण अप्लाय केला. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले आपण अप्लाय केलेले आहेत. इथे हा सेकंड फॉर्म्युला आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर आता हे 2 फॉर्म्युले आत्तापर्यंत आपण अप्लाय केलेले आहेत. आता पुढे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. बघा, प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, स्मॉल सी इंटू साइन ए मायनस बी या पद्धतीने प्रूव्ह करायचं आहे. बघा, साइन ए मायनस बी प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये अँगलच्या सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे टर्म भेटलेली आहे. बघा, साइन ए मायनस बी इथे भेटलेला आहे. ठीक आहे, इथे फक्त साइन ए प्लस बी जी टर्म आहे ना ती एक्स्ट्रा आहे, आणि हा के एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, इथे सी झाला पाहिजे, आणि या सीने साइन ए मायनस बीला मल्टिप्लाय असेल तर आपली प्रूव्ह होणार आहे ती टर्म, बरोबर, राईट हँड साईड प्रूव्ह होणार आहे. मग आता ही साइन ए प्लस बीमध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करावं लागेल. ठीक आहे, मग आता हा कशा पद्धतीने करायचा, तर बघा इथे मी राईट करतो काय, वी नो काय माहीत आहे आपल्याला, तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, सांगा किती असते हे, अँगल ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180, म्हणजेच किती, पाय. ठीक आहे ना, 180 म्हणजेच पाय. मी फक्त रेडियनमध्ये राईट केलेलं आहे. तिन्ही अँगलची ॲडिशन जी असते ती 180 असते, म्हणजेच पाय. तर अँगल आता बघा ए प्लस बी आपल्याला ठेवायचं आहे. मी जर अँगल इथे बघा ए प्लस बी साठी जर सॉल्व केलं तर मी अँगलच्या ऐवजी फक्त डायरेक्टली या पद्धतीने लिहितो, ए प्लस बी म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी, या पद्धतीने मी राईट करू शकतो. मी सिम्पली काय केलेलं आहे, फक्त ह्या रिलेशनवरनं ए प्लस बीची व्हॅल्यू फाइंड केली. ए प्लस बी इज इक्वल टू मला भेटते पाय मायनस सी. ठीक आहे, आणि ही जी व्हॅल्यू आहे पाय मायनस सी ती कुठे आपल्याला अप्लाय करता येईल, इथे ह्या ए प्लस बीच्या पोझिशनला अप्लाय करता येईल. ठीक आहे, कारण ही टर्म नको आहे आपल्याला, लक्षात येते. ओके, मग ती कॅन्सल आउट करण्यासाठी आपण तिथे सॉल्व करतो, हे लक्षात घ्या. कळतंय, राईट हँड साईडकडे आपल्याला जायचं आहे. तर बघा आता मी पुढच्या स्लाईडमध्ये सिम्प्लिफाय करतो. आपल्याला काय करायचं आहे पुढच्या स्लाईडमध्ये, बघा के ॲज इट इज येईल, त्यानंतर साइन ए मायनस बी ही टर्म देखील आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही चेंज करण्याची काही गरज नाही. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, पुढे साइन ए प्लस बीच्या ऐवजी आपल्याला पुट करता येईल साइन
ए प्लस बी ऐवजी पाय मायनस सी. ठीक आहे, ही टर्म आपल्याला पुट करता येईल का, तर ह्या रिलेशनवरनं. ठीक आहे, मग बघा कशा पद्धतीने चेंज होईल. तर इथे बघा के इंटू साइन ए मायनस बी. ओके, आणि नंतर इथे साइन ए प्लस बीच्या ऐवजी इथे काय तयार होते, पाय मायनस सी. ठीक आहे, या पद्धतीने ही टर्म तयार होते. आणि आता इथे बघा इथे पुढे कशा पद्धतीने सॉल्व होईल, तर पाय साइन पाय मायनस सी, म्हणजेच सपोज सी एनी अँगल कन्सिडर केला तर साइन पाय मायनस थिटा किती असतो, साइन पाय मायनस थिटा, म्हणजेच आपल्याला तो राईट करता येईल साइन थिटा. ठीक आहे ना, साइन पाय मायनस थिटा असतो साइन थिटा. इथे मी ती वाटलं सर रिलेशन लिहून ठेवतो, काय साइन पाय मायनस थिटा किती असतं ते, तर साइन थिटा. ठीक आहे, हे रिलेशन आपल्याला माहीत आहे. मग हे रिलेशन आपल्याला इथे अप्लाय करता येईल या इथे ह्या टर्ममध्ये, बरोबर. म्हणजेच आपल्याला काय भेटेल बघा. सो बघा इथे के इंटू साइन काय ए मायनस बी. ठीक आहे, आणि इंटू हे साइन पाय मायनस सी, म्हणजेच काय लिहिता येईल मला, साइन थिटा म्हणजे साइन सी, बरोबर. या पद्धतीने के इंटू साइन ए मायनस बी इंटू साइन सी. आणि आता बघा इथे हा केची टर्म आणि साइन सीची टर्म, बघा इथे बघा ही केची टर्म आणि साइन सीची टर्म, यावरनं काही रिलेशन भेटतं आहे का, के इंटू साइन सी. तर बघा के इंटू साइन सी म्हणजे आपल्याला इथे बघा के इंटू साइन सी. ठीक आहे, के इंटू साइन सी म्हणजे काय आहे, स्मॉल सी आहे. ठीक आहे, के इंटू साइन सी आपल्याला स्मॉल सी राईट करता येईल. मग तेच आपल्याला तिथे राईट करायचं आहे बघा, म्हणजे आपला जे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला ते भेटून जाईल बघा. सो इकडे किती आहे LHS, बरोबर ना, LHS इज इक्वल टू इकडे किती आहे आता के इंटू साइन सी, म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल स्मॉल सी. ठीक आहे ना, ही टर्म देखील तुम्ही इथे राईट करू शकता के इंटू साइन सी या फॉर्मॅटमध्ये. मी डायरेक्टली लिहितो ते स्मॉल सी इंटू रिमेनिंग टर्म कोणती, साइन कॅपिटल ए मायनस बी. ठीक आहे, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, विच इज इक्वल टू RHS. करेक्ट, LHS इज इक्वल टू RHS भेटेल. म्हणजेच आपलं जे स्टेटमेंट आहे किंवा जे एक्झाम्पल आहे ते प्रूव्ह होणार आहे. काय होतं ते, तर बघा दॅट इम्प्लाइज ए इंटू साइन ए, कॅपिटल ए होता बरोबर, त्यानंतर मायनस बी इंटू साइन बी, कॅपिटल बी, विच इज इक्वल टू स्मॉल सी इंटू साइन ए मायनस बी. ठीक आहे, हे आपलं एक्झाम्पल होतं आणि ते प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं होतं. इझी आहे खूप. बघा एकदा शॉर्टमध्ये आपण बघूयात काय काय नक्की प्रोसेस केलेली आहे ते. बघा आपल्याला प्रूव्ह दॅट या पद्धतीने करायचं होतं. आपण साइन रूल कन्सिडर केला विच इज इक्वल टू के. त्यानंतर प्रत्येक टर्म आपण के कन्सिडर केली या पद्धतीने, कारण इज इक्वल टूच्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून. त्यानंतर स्मॉल ए बी सीसाठी सिम्प्लिफाय केलं. ती जी काही टर्म्स आहेत ती आपण इथे LHS कन्सिडर करून यामध्ये पुट केली. ठीक आहे, पुट केल्यानंतर बघा या पद्धतीने पुट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने भेटलं साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. फॉर्म्युल्यानुसार आपण ते एक्सपांड केलं. ठीक आहे, ए प्लस बी आणि ए मायनस बीच्या फॉर्मॅटमध्ये. त्यावरून आपल्याला या पद्धतीने टर्म भेटली. इथे आपण एक फॉर्म्युला आपण अप्लाय केला, दोन अँगलची ॲडिशन या पद्धतीने आपण राईट करू शकतो. ठीक आहे, साइन ए प्लस साइन बी आणि ते साइन ए मायनस साइन बी आहे. ठीक आहे, तर इथे आपण त्या फॉर्म्युल्याने एक्सपांड करून इथे आपण ते राईट केलं. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर इथे आपण एक फॉर्म्युला आपण अप्लाय केला, कारण इथे θ/2 या फॉर्मॅटमध्ये आहे. त्याआधी आपण अरेंजमेंट एक करून घेतली. काय, तर जो थिटा आहे ना दोन्हीकडे, साइन थिटा कॉस थिटा, तो सेम करून घेतला. इथे आपल्याकडे सेम भेटलेला नाही आहे तो, बरोबर. बघा इथे ए मायनस बी होता, तर इथे आपल्याला ए प्लस बी भेटला. ठीक आहे, मग आपण इथे काय केलं की हे पूर्ण राईट केल्यानंतर कॉस ए मायनस बीची टर्म इथे खाली आहे ती इथे ॲडजस्ट केली याला. ठीक आहे, आणि ही टर्म इथे खाली ॲडजस्ट केली. ठीक आहे, फक्त चेंज केला इथे दोन्हींमध्ये.
कशा पद्धतीने केला कळतं आहे, डायरेक्टली आपण तिथे राईट केलं, कारण ह्या दोन्ही टर्म, हे दोन्ही ब्रॅकेट कसे आहेत, मल्टिप्लायच्या फॉर्मॅटमध्ये आहेत, म्हणून आपण ते करू शकलो. ठीक आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये ती टर्म भेटली. म्हणजेच ह्या पद्धतीने 2 × sin θ/2 × cos θ/2. आणि जर θ/2 असेल तर इकडे आपल्याला sin θ भेटेल ओनली. म्हणजेच आपल्याला इथे ही टर्म इथे अप्लाय केल्यानंतर ह्या टर्मवरती तर आपल्याला राईट करता येईल काय, k × sin A - B एकदा आणि नंतर इथे sin A + B एकदा. बरोबर, या पद्धतीने. बट आपल्याला प्रूव्हमध्ये काय करायचं आहे, राईट हँड साईड काय आहे आपली, तर स्मॉल c × sin A - B. ठीक आहे. मग sin A - B आपण ॲज इट इज ठेवूया आणि sin A + B हा कशा पद्धतीने राईट करता येईल, तर A + B ही जी टर्म आहे ती आपण दिली π - C. ठीक आहे. ते ह्या रिलेशनवरून π - C इथे पुट केला, sin π - C म्हणजेच sin C असतो. ठीक आहे. आणि इकडे किती आहे, k आहे. मग k आणि हा sin C म्हणजे इथे बघा इथे π - C म्हणजे sin C आणि k × sin C म्हणजेच काय भेटते आपल्याला इथे, कोणती टर्म, तर स्मॉल c असते. बघा इथे k × sin C म्हणजे स्मॉल c, मग हा स्मॉल c आणि ही sin A - B ची टर्म, आणि हेच आपल्याला इथे राईट हँड साईडमध्ये होतं. म्हणजे आपली राईट हँड साईड भेटली. म्हणजेच आपलं काय झालं, LHS = RHS. म्हणजेच आपलं हे काय झालं, प्रूव्ह झालं. ठीक आहे. एक्झाम्पल जे होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे जे एक्झाम्पल होतं ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं होतं. एकदम इझी एक्झाम्पल होतं, थोडंसं केअरफुली आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि तिथे ते 2 फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. ओके. तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपण अभ्यासूया. बघा कशा पद्धतीने ते एक्झाम्पल आहेत. सो ते नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण सिम्प्लिफाय करूयात.